चिंदर दत्त मंदिरामध्ये आलोय आपण आणि या ठिकाणी आता श्री दत्तगुरूंच्या पालखींची पालखी प्रदक्षिणा सुरू आहे। तर या जत्रोत्सवाची सुरुवात इथून होते, या मंदिरापासून, दत्त मंदिरापासून। तर डाळपवारीपासून पहिली सुरुवात होते, त्यानंतर इकडे दत्त मंदिरामध्ये या पालखी प्रदक्षिणा होतात। टोटल 5 पालखी प्रदक्षिणा होतात। श्री दत्तगुरूंच्या पालखीची प्रदक्षिणा सुरू आहे आणि मंदिराच्या भोवती काही ठिकाणी ही पालखी थांबते आणि त्या ठिकाणी सर्व भाविक आहेत ते या भजनरूपी सेवेने ती सेवा करत असतात। खूप सारे भाविक जमा झाले। तर आता या ठिकाणी मंदिराच्या समोरच पालखी थांबलेली आहे। श्री दत्तगुरूंची पालखी आता मंदिराच्या पुढच्या स्थानाकडे निघाली आहे। तर खूप सुंदर अशी पालखी प्रदक्षिणा असते। पूर्ण जत्रोत्सवाचा एकदम पूर्ण भारी असतो, त्यामुळे चिंदरच्या जत्रोत्सवाला तुम्ही नक्की भेट द्या। आपण आता आलोय श्री दत्तगुरू मंदिरामध्ये। या ठिकाणी आता आपण आधी दर्शन घेऊया। आपण आता श्री दत्त मंदिराच्या गाभाऱ्याजवळ आलोय आणि या ठिकाणी आज दत्त जयंती असल्यामुळे भाविकांची खूप अशी गर्दी आहे। सर्वजण आज दत्त जयंतीनिमित्त या ठिकाणी दत्तगुरूंचे दर्शन घेत आहेत। खूप गर्दी। तर आपण देखील या ठिकाणी दर्शन घेऊया आणि त्यानंतर मग आपण सातेरी मंदिरामध्ये जाणार आहोत। चौथ्या मंदिरात आलोय आपण, श्रीदेव रामेश्वर मंदिर। तर आता या ठिकाणी जाऊन दर्शन घेऊया। रामेश्वर मंदिर परिसरामध्ये आलोय। तर खूप सुंदर असं हे मंदिर आहे आणि या ठिकाणी सभा मंडप देखील खूप प्रशस्त आहे। समोर आहे तुळशी वृंदावन आणि त्याचसोबत या ठिकाणी आहेत या दीपमाळा आणि या दीपमाळांसोबत या मंदिर परिसरामध्ये इतर देखील ही मंदिरं आहेत। श्रीदेव रामेश्वर मंदिराच्या आपण गाभाऱ्याजवळ आलोय। तर या ठिकाणी हा जो चौक आहे तर इथे कोणत्याही भाविकांना प्रवेश नाही आहे आणि खूप सुंदर असा हा गाभारा आज या जत्रोत्सवानिमित्त सजवण्यात आलेला आहे। तर इतर देखील या ठिकाणी पाषाण आहेत, तर इथे देखील तुम्ही दर्शन घेऊ शकता, नवस गाराणे वगैरे सर्व बोलू शकता। आणि या ठिकाणी आहेत हे देवाचे तरंग जे इथून भगवती देवी मंदिरापर्यंत जाणार आहेत। तर ते देखील आपल्याला पुढे व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। तर खूप सुंदर असा हा या चिंदरचा भगवती देवीचा जत्रोत्सव असतो। नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपली। दुसऱ्या मंदिरात आलोय, श्री सातेरी देवी मंदिर। तर चिंदरची जी भगवती देवीचं मंदिर ही जत्रा आहे, श्री भगवती देवीची जी जत्रा आहे तर ती या मंदिरापासून सुरुवात होते। पहिल्यांदा डाळपस्वारी असते, तर ते प्रत्येक वाडीमध्ये डाळपस्वारी फिरते। त्यानंतर आज दत्त जयंती दिवशी जे जत्रोत्सवाची सुरुवात आहे ती सातेरी मंदिरापासून येते। जे देवाचे तरंगकाठी आहेत ते पकडणारे जे आपले मानकरी असणार आहेत तर ते पूर्ण या ठिकाणी सर्व तयार होऊन गारानं घालतात सातेरी देवीला। त्यानंतर इथून मग पुढे रवळनाथ मंदिरामध्ये जातात, तिथून रामेश्वर मंदिर आणि तिकडून मग भगवती देवी मंदिराकडे। तर असे संपूर्ण या जत्रोत्सवाचं स्वरूप असतं। त्यानंतर मग पुढे दिंडेज पाजळणी, कीर्तन, पुराण वाचन, तर हे सर्व कार्यक्रम होत असतात। तर मुख्य जत्रोत्सवाची आजच्या दिवसाची सुरुवात ती या सातेरी देवी मंदिरापासून होते। तर आपण आता या मंदिरामध्ये देखील आता दर्शन घेतोय। तर खूप सुंदर असं आपल्या कोकणी पद्धतीचं कौलारू उतर त्याच्यापराचं मंदिर आहे आणि खूप जुनं असं हे मंदिर आहे चिंदरमध्ये। श्री सातेरी देवीच्या मंदिरामध्ये आलोय आणि खूप सुंदर असं हे मंदिर आहे, गाभारा आहे आणि या ठिकाणी वारुळ आहे आणि त्यासोबत श्री सातेरी देवीची सुंदर अशी मूर्ती देखील आहे। तर
खूप भारी वाटतो हा जत्रोत्सव, त्यामुळे मी नेहमी या ठिकाणी येतो. तर सर्व भाविक या ठिकाणी दर्शन घेतात. तर जे देवाचे तरंगकाठी पकडणारे मानकरी आहेत तर त्यांची आता तयारी सुरू आहे आणि थोड्याच वेळात या ठिकाणी या जत्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. तर इथून गारानं आणि त्याच्यात आरती करून मग पुढे आपण रवळनाथ मंदिरामध्ये जाणार आहोत. श्री भगवती देवीच्या जत्रोत्सवाला आता सुरुवात होते. या ठिकाणी सर्व जे मानकरी आहेत त्या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि थोड्याच वेळात गारानं नंतर इथून जे हे देवाचे तरंगकाठी पकडणारे मानकरी आहेत ते आता रवळनाथ मंदिराकडे प्रस्थान करतील. रवळनाथ मंदिराजवळ आलो आहे आणि आताचे जे देवाचे मानकरी आहेत तर आता या ठिकाणी येणार आहेत आणि श्रीदेव रवळनाथ इथे दर्शन घेऊन मग पुढे रामेश्वर मंदिराकडे प्रस्थान करतील. श्रीदेव रवळनाथ मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर आता श्रीदेव रामेश्वर मंदिरामध्ये जे देवाचे तरंगकाठी पकडणारे मानकरी आहेत ते थोड्याच वेळात या ठिकाणी पोचतील. सोबत भाविकांचा जनसागर आहे आणि आता या ठिकाणी जे तरंगकाठ्या आहेत तर ह्या तरंगकाठ्या घेऊन ते भगवती मंदिराकडे प्रस्थान करणार आहे. तर इथे आरती होते, गारानं होतं. खूप सुंदर असा हा जत्रोत्सव असतो. अगदी ढोल ताशाच्या गजरामध्ये या ठिकाणी हा संपूर्ण जत्रोत्सव साजरा होत असतो. अगदी काही वेळातच या ठिकाणी आता देवाच्या तरंगाचे जे मानकरी आहेत तर त्यांचं आगमन होणार आहे आणि त्यासाठीची सर्व तयारी आणि धावपळ आता सुरू झालेली आहे. सातेरी मंदिरामध्ये गाराणं घातल्यानंतर जी या भगवती देवीच्या जत्रोत्सवाला सुरुवात होते त्यानंतर जवळपास पहाटेचे 4 कसे वाजतात तुम्हाला कळणारच नाही. असा संपूर्ण एकदम मनाला भावूक होणारा असा जत्रोत्सव आहे पूर्ण. खूप भारी आणि सर्व भाविक देखील पहाटेपर्यंत थांबतात.
फायनली आता देवाचे तरंगकाठी घेऊन सर्व भाविक आणि देवाचे मानकरी आहेत ते निघालेले आहेत. तर इथून आता जाणार आहेत भगवती देवी मंदिरामध्ये. तर आता आपण डायरेक्ट जाऊया भगवती देवी मंदिरामध्ये. रामेश्वर मंदिरामध्ये या ठिकाणी आता जे देवाचे तरंगकाठ्या घेऊन हे सर्व देवाचे मानकरी आता निघालेले आहेत. तर इथून आता जवळपास 2 ते 2.5 तासांनी श्री भगवती देवी मंदिरामध्ये हे देवाचे तरंगकाठे आहेत तर त्या पोचणार आहेत. फटाक्यांच्या आतषबाजीत, ढोल ताशांच्या गजरामध्ये आणि लाखो भाविकांच्या जनसागरामध्ये हे जे संपूर्ण देवाचे तरंग आहेत ते आता रामेश्वर मंदिर ते भगवती देवी मंदिरचा संपूर्ण प्रवास 2.5 ते 3 तासामध्ये पूर्ण करणार आहेत. तर खूप सुंदर असा हा सोहळा असतो. तर नक्की तुम्ही अनुभव घ्या. आता याच्यानंतर आपण आता जाणार आहोत भगवती देवी मंदिरामध्ये. तर त्या ठिकाणी आपण दर्शन घेऊया आणि दिंड्या जत्रा, कणगी जत्राचं जे स्वरूप आहे तर ते आपण आता बघूया. 10 मिनटं चालल्यानंतर आपण आता इलो भगवती मंदिराच्या जवळ. तर इकडे पण खूप मस्त अशी लाईटिंग केल्याने असा गर्दी तर एकदम तुफानी असा. रात्रीचे 11:30 वाजले आहेत. जवळपास 2-2.5 वाजता या ठिकाणी जे तरंगकाठी म्हणजे देवस्वारी असतात ते येतले. तेव्हाचं एकदम पूर्ण क्षण असता तो एकदम पूर्ण बघण्यासारखं असता. ते संपूर्ण तेव्हाचे तरंगकाठे असतात ते धावत भगवती देवी मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत जातात. त्यानंतर दिंडे पाजळणे, गोंधळ आणि पुराण वाचन, कीर्तन होता. खूप भारी कार्यक्रम. मित्रांनो, ही जत्रा स्पेशली कणगीची जत्रा म्हणून प्रसिद्ध असा. तर कणगी हे असा कंदमूळ असा. तर त्याची या ठिकाणी आचरा, चिंदर साईडला खूप मोठ्या प्रमाणात शेती होता आणि ते संपूर्ण शेतकरी असतं. तर या जत्रेसाठी खास ते सर्व कणगी असतात, कंदमूळ असतात तर ते विकत ठेवतात या ठिकाणी. त्याचसोबत इतर देखील भरपूर दुकानं असतात. कपडे, त्याच्यानंतर खेळणी, खाण्याची दुकानं, नंतर जे आपल्या शेतीसाठी लागणारी अवजारं असतात तर त्याच्या भरपूर दुकानांनी ही जत्रा सजलेली असतात. सर्व भाविक देखील जे येतात जत्रेक ते देखील मनसोक्त खरेदी करतात. तर याच्यासाठीच आपल्या जत्रेंका या खूप तुफानी अशी गर्दी असतात. एवढ्या गर्दीत आमची सगळी मंडळी मिळाली. या गुड्डू काय घेतलं? काय घेतलं? मस्त भारी. आणि दीदीन काय घेतल्या? दीदी काय केला? घड्याळ घेतल्या. गुड्डू पण इला, आई पण इली, भाऊजी आणि पण असं सगळे मामानी पण इल्यात. हे पाठी घेतला. अभ्यास करू खास. तू अभ्यास करणार? मस्त छान छान अभ्यास करा. भारी. आणि ही जत्रा प्रसिद्ध असा हे आपल्या कणगींसाठी. तर आम्ही पण कणगी घेतलो. अरे बघा, ही अशी कणगी असतात कंदमुळं. एकदम रताळीसारखंच प्रकार असता पण खूप भारी असा वाटतं. आणि चव पण एकदम सॉलिड असता. 1 मिनिट जरा. खूप चव देखील सॉलिड असतात. तर असे हे पूर्ण वाटे असतात लावले. त्याच्यासोबत कोकमा असतात, चुरून असतात, मुळ्याची भाजी, इतर देखील सर्व रताळ म्हणजे जे करंदे वगैरे असतात. आणि हे सर्व जे गावकरी असतात ते पूर्ण हे सगळे जे कंदमुळं असं म्हणजे आपले होय नमस्कार. तर हे कणगी वगैरे विकतात सर्व शेतकरी. भारी. मागच्या वर्षी पण ह्याच चाकांकडनं आपण घेतलेली. आता पण आईन घेतल्या ना कणगी. तर खूप म्हणजे तुमका छोटी मोठी खायच्या हव्या त्या साईजमध्ये या ठिकाणी कणगी भेटतात.
तर मी दादांचा नंबर मागच्या व्हिडिओत पण दिलेला, या व्हिडिओत पण मी नंबर देत आहे. होय होय, ह्या चिना ना, ह्या चिना, ह्या चिना. ओके ओके ओके. आणि हे करांदे. ओके बघा, हे करांदे असतात. त्याच्यानंतर ही असत चिना आणि हे असत मोठे चुरून. ओके, तर हे चुरून असतात. तर हे पण तुमका सर्व कंदमुळा गावतली. दादांचा नंबर मी तुमका देतो, त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि तुमका आचरा, चिंदर या त्रिंबक या एरियामध्ये तुमका हे संपूर्ण जे कंदमुळं असतात ही भेटतली. खूप पौष्टिक असतात, आयुर्वेदिक असतात आणि म्हणजे अशी खूप भारी एक नंबर. हे जे तुम्ही सर वाटे बघतास ना, तर हे 1 किलोचे वाटे असतात आणि या वर्षीचा रेट असा 100 रुपये. मला मागच्या वर्षी पण 100 रुपयेच होतो. होय, वाढलो नाही काय. सेम गेल्या वर्षी पण 100 रुपयेच होतो. बरोबर, तर गेल्या वर्षी पण 100 रुपयेच होतो, या वर्षी पण 100 रुपये असा. आणि मग जवळपास 5 ते 6 महिने लागतात हे तयार हो. 6 महिने पूर्ण लागतात तयार हो. त्यामुळे आणि हे जे वेली असतात ते काटेरी पण असतात. होय, कारण आम्ही लावलेले होते त्याच्यावरून माहिती असा. तर काटेरी वेली असतात, ते काढताना वगैरे खूप काटे लागतात. 6 महिने वाट बघूची लागतात, तेव्हा हे संपूर्ण सगळी जे कंदमुळं असतात पौष्टिक तर ते आपल्याला मिळतात. आणि स्पेशली ही जी जत्रा असा ही या कंदमुळांसाठी प्रसिद्ध असा. तर या आपल्या स्थानिक शेतकऱ्यांकडून तुम्ही ही कंदमुळं सगळी विकत घेवा नक्की. पपल्यानाने या घेतल्या नसता, या आता किती दिवस टिकता काय माहिती. हो, तू पण घेतलं भारी. पाटी वगैरे सगळा घेतल्या ना. फक्त आता या 2 दिवस जरी टिकला तरी लय झाला. घड्याळ एक नंबर भारी. चला. हो, तर हे जे काका असतात तर यांच्याकडनं आम्ही हे चुरून घेतलेत आणि त्याच्यानंतर हे बघ भारी एकदम गावठी चुरून असत. तर हे आपण घेतल्यात आणि त्यासोबत ही जी कणगी असत तर कणगी पण आपण घेतलेली आहेत. तर ती खाली असत. खरंच कणगी आहे बघ, हे बघा. तर ही कणगी आपण घेतलेली असत. तुम्ही पण घ्यावा, आम्ही असं नाही की तुमकाच घेऊ सांगतो, आम्ही पण स्वतः घेतो. कारण माका तर स्पेशली कणगी आणि चुरून खूप आवडतात. खूप भारी एकदम चव लागतं यांची भाजी. आणि कणगी जी उकडून खाऊ एक नंबर, प्रश्नच नाही. चुरणाची भाजी तर तुमका माहितीच आहे, एक नंबर लागतं. या जत्रेक मित्रांनो तुमका हैसर मालवणी खाजा वगैरे आपले जे कोकणी मेवो असा तर तो पण तुमका मिळतलो. तर नक्की खरेदी करा. आणि आपण आता फायनली इलाव श्री भगवती देवी मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर. तर खूप सुंदर अशी लाइटिंग केल्याने असा सजावट केलेली असा सगळ्याच मंदिरांका. आणि इथपर्यंत लाईन असा दर्शनाची, ओटी भरण्याची वगैरे. तर आपण आता आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. लाईनमध्ये राहिलो तर आपल्या कदाचित 2 तास इझी जातील. या मंदिराच्या समोरच इकडे जे आपल्या प्रसादासाठी वगैरे लागणारे असतात, पूजेसाठी लागणारे जे सर्व खण, ओटीसाठी वगैरे लागणारे नारळ वगैरे असतात तर ते या ठिकाणी संपूर्ण तुमका गावतले. तर यांच्याकडनं खरेदी करा नक्की. अतिशय भव्य दिव्य असं हे सभामंडप असा. आणि लाईन बघा, म्हणजे इकडून एक राऊंड मारून लाईन येऊन सभामंडपातून परत मग गाभाऱ्याच्या दिशेकडे गेली. आणि आपलं कुडाळचं मित्र पण याचं तुमका दिसता, त्याचं अजून लक्ष नाही. इकडे खूप जण मित्र आमका भेटतात. कुडाळ, मालवण म्हणजे अक्षरशः सिंधुदुर्ग जिल्ह्यातून येतातच, मुंबईतून, चाकरमानी, त्याच्यानंतर जे इथले पाहुणे वगैरे असतात सगळे, इतर राज्यातून देखील भाविक या जत्रोत्सवासाठी येत असतात. तर यंदा भगवती देवी मंदिरात खूप सुंदर अशी एकदम सजावट केलेली आहे. या वरचा POP यावर्षीच केलेला असा, खूप भारी वाटतं. आणि इकडे दर्शनाची रांग अजूनही सुरू असा. इकडे सर्वजण भाविक दर्शन घेतात. आणि आपले काही मित्र आपल्याक मिळालेले असत. आकाश साळगावकर याचा पण यूट्यूब चॅनल असा, इन्स्टाचे रील एकदम भारी बनवता. पंकज कुडाळचो मित्र दर टायमाक जत्रेक माका गावता यो. आणि दादा तुझं नाव कसा? सिद्धेश. ओके, तर सिद्धेश तर तो पण दिलेलो असा, भारी वाटला. प्रत्येक जत्रेक घेऊ माका गावता. कुणकेश्वरात पण भेटलेला ना. खयची जत्रा सोडू नको. देवीची ओटी भरण्यासाठी या ठिकाणी सर्वांना ताट दिले जात आहे. तर सर्व नारळ, तांदूळ, खण वगैरे आहेत. तर या ताटामध्ये घेऊन आपल्याला या ठिकाणी पुढे जायचं आहे. त्याचसोबत दर्शन घेऊन आल्यानंतर जर तुम्हाला भगवती मंदिर देवस्थानासाठी देणगी द्यायची असेल तर या ठिकाणी तर ते देणगीचे काउंटर्स देखील आहेत. तर या ठिकाणी देणगी तुम्ही देऊ शकता. त्यासोबत तुम्हाला या ठिकाणी रिसीट देखील दिली जाते.
तर मित्रांनो, आज भगवती देवी जत्रोत्सवानिमित्त या ठिकाणी खूप तुफानी अशी गर्दी आहे. तर सर्व भाविक आहेत तर ते दर्शन घेतात आणि गाभारा जो आहे तो पूर्ण भक्तांनी फुललेला आहे. ओटी, त्याच्यानंतर नवस फेडणे, नवीन नवस बोलणे, तर हे जे सर्व या दिवशी संपूर्ण नवस वगैरे बोलले जातात. तर खूप गर्दी आहे. आणि त्यासोबत या ठिकाणी जे देवस्थान ट्रस्टचे सर्व जे व्यक्ती आहेत तर त्या ठिकाणी लाईन्स वगैरे आहेत तर ते व्यवस्थित एका रांगेत सर्वांना दर्शनासाठी सोडतात. खूप सुंदर असं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, नक्की भगवती देवी देवस्थानाची जी जत्रा आहे 14 डिसेंबर या वर्षी आहे. दत्त जयंतीला असते नेहमी, तर तुम्ही नक्की दर्शन घ्या. खूप सुंदर असा हा जत्रोत्सव असतो. भगवती देवी जत्रोत्सवाचं खास एक आकर्षण म्हणजे देखावा. तर यावर्षी शिर्डीचे साईबाबा तर यांचा या ठिकाणी देखावा सादर करण्यात आलेला आहे. श्री भगवती देवी जत्रोत्सव आहे तर हा एकूण 18 डिसेंबरपर्यंत या ठिकाणी असणार आहे सुरू. तर आज आहे 14 डिसेंबर दत्त जयंती. तर आजच्या दिवसाचे संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी दिलेले आहेत. त्यासोबत 15 डिसेंबर, 16 डिसेंबर, 17 डिसेंबर आणि जी सांगता होणार आहे 18 डिसेंबरला, तर त्या दिवशी या ठिकाणी दशावतारी नाटकाचा प्रयोग देखील होणार आहे. गोंधळ, कीर्तन, तर श्रींची ललित समाप्ती आरती, दिवट्या नृत्य, तर हे देखील बुधवारी होणार आहे. तर तुम्ही बुधवारपर्यंत या मंदिरामध्ये दर्शन घेऊ शकता. खूप सुंदर असा हा भगवती देवीचा जत्रोत्सव असतो. तर नक्की भेट द्या. तर आपली व्हिडिओ कशी वाटली ती देखील कमेंट करून नक्कीच सांगा. मंडळी, आपल्या सिंधुदुर्गातल्या बहुतेक जत्रेंपैकी ही एक अशी जत्रा असा तुफानी गर्दी असता अजून पण. म्हणजे आता रात्रीचे 12:30 वाजले आहेत आणि अजून देवाचे तरंगयोग नाही म्हटलं तरी अजून 1.5-2 तास शिल्लक असतात. म्हणजे 2 ते 2:30 वाजता मंदिराच्या जवळ येतले, पण तरी देखील अजून पण भाविक येतातच. पहाटे 4-5 वाजेपर्यंत ही जत्रा तुफानी अशी भरलेली असता. खूप सुंदर असतं ही जत्रा. त्यामुळे तुम्ही नक्की भेट द्यावं. मी पुन्हा पुन्हा सांगते तुमका. मित्रांनो, श्रीदेव रामेश्वर मंदिरामधून निघालेले जे देवाचे तरंग होते आणि सर्व भाविक होते, तर हे जे देवाचे तरंग आहेत हे त्याच्या म्हणजे आपला जे आता नवीन रस्ते आहेत तर या नवीन रस्त्याने जात नाहीत. तर देवाच्या ज्या जुन्या वाटा आहेत, ज्या पूर्वी काळी देवाचे तरंग ज्या मार्गाने प्रवास करायचे तर त्याच मार्गाने आताही प्रवास करतात. तेच प्रथा परंपरा अजूनही सांभाळत आहेत. तर आता हा एक शॉर्टकट आहे. रोड एका बाजूला आहे, तर आपण आता कांबळे दुकान आहे तर त्याच्या पाठीमागे आहोत आणि तिकडून हा संपूर्ण शॉर्टकट आहे. खूप सुंदर या ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी, त्याचसोबत ढोल ताशांचा गजर आणि ही हजारोच्या संख्येने भाविकांची गर्दी. तर या संपूर्ण लव्याजव्या सभेत हे देवांचे तरंग निघालेले आहेत. आपल्याला काही कारणास्तव लवकर जावं लागतं कारण आपण यावर्षी फॅमिलीसोबत आलो आहे, त्यामुळे आपल्याला लवकर घरी जावं लागतं आहे. गेली 3 वर्ष आपण संपूर्ण कार्यक्रम होईपर्यंत पहाटेपर्यंत थांबून तुम्हाला प्रत्येक क्षण दाखवलेला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर यावेळी मित्रांनो शक्य होत नाही आहे कारण आपल्याला फॅमिलीला घेऊन परत घरी जायचं आहे. मामा, आई सर्वजण आलेले आहेत. आता हे देवाचे तरंग आहेत तर आता हे 2:30 वाजेपर्यंत भगवती देवी मंदिरामध्ये पोहोचतील. त्यानंतर हे जे देवाचे तरंग आहेत ते गाभाऱ्यामध्ये म्हणजे गाभाऱ्याच्या बाहेर तर त्याचं जे स्थान आहे तरंग काट्यांचं त्या ठिकाणी ते विश्राम करणार आहेत. मग यानंतर पुराण वाचन आणि दिंडे पाजळणे म्हणजे आपली ही जी भगवती देवीची जत्रा आहे दिंडे जत्रा म्हणून ओळखली जाते. तर ते दिवट्या पाजळणे तर तो कार्यक्रम त्या ठिकाणी होईल. त्यानंतर गोंधळ आणि पहाटे म्हणजे हा संपूर्ण दिवटे पाजळण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर या ठिकाणी कीर्तन होणार आहे. तर असा संपूर्ण कार्यक्रम असतो. खूप सुंदर असा कार्यक्रम म्हणजे जत्रा ही भगवती देवीची असते. तर पुढच्या वर्षी तुम्ही नक्की या भगवती देवी जत्रोत्सवाला भेट द्या. आता देखील 18 तारीखपर्यंत हा जत्रोत्सव असणार आहे, पण आज जो कार्यक्रम म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी हे जे संपूर्ण कार्यक्रम असतात तर हे कार्यक्रम नसणार आहे. तर बाकी कीर्तन, दिवट्या पाजळणे
त्याच्यानंतर भजन, तर हे संपूर्ण कार्यक्रम सुरूच असणार आहेत, तर त्यांचा देखील तुम्ही आनंद घेऊ शकता. मित्रांनो, भगवती देवी जत्रोत्सवाची व्हिडिओ आपण इकडे एंड करतोय. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. आणि जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपलं सुवर्ण कोकण व्लॉग यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.